आरोपी विरुद्ध प्रस्तुत प्रकरण भारतीय दंडविधान कलम 1860 चे कलम 394 प्रमाणे दोषारोप सिद्धतेकरिता दाखल आहे। पॅरा फिर्यादीचे थोडक्यात कथन असे आहे की दिनांक 12/4/2017 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास गाडे चौक छत्रपती संभाजीनगर येथे आरोपीने फिर्यादीस आवाज देऊन थांबवले व तुला जास्त माज आलाय का असे म्हणून मागील भांडणाच्या कारणावरून काही एक न सांगता त्याच्या हातातील लोखंडी सळईने फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले व त्याच्या शर्टाच्या खिशातील रक्कम ₹6,000 बळजबरीने काढून निघून गेला। त्यावरून आरोपी विरोधात प्रस्तुत फिर्याद पोलीस ठाण्यात दिली। पॅरा तक्रारदाराच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 78/2017 अन्वये भारतीय दंड विधान कलम 394 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला। घटनेचा तपास पोलीस निरीक्षक बंडेवाड पोलीस ठाणे उस्मानपुरा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला। तपासादरम्यान तपास अधिकारी यांनी घटनास्थळ व जप्ती पंचनामा तयार केला। गुन्ह्यातील मुद्देमाल लोखंडी सळई जप्त केली, आरोपीस अटक केले आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवून तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले। पॅरा या न्यायालयाने आरोपी विरुद्ध दोषारोप निशाणी क्रमांक 7 निश्चित करून त्यातील मजकूर त्यास वाचून व समजावून सांगण्यात आला असता त्याने गुन्हा नाकबूल करून समपरीक्षा चालविण्याची विनंती केली। पॅरा समपरीक्षेदरम्यान अभियोग पक्षातर्फे केवळ फिर्यादी भारत चिलवंद यांची साक्ष नोंदविण्यात आलेली आहे। उपलब्ध पुराव्याचे स्वरूप बघता आरोपीचे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 313 अन्वये जबाब नोंदविण्यात आलेला नाही। पॅरा न्याय निर्णयासाठी उद्भवलेले मुद्दे त्यावरील निष्कर्ष व कारण मीमांसा खालील प्रमाणे देत आहे। पॅरा नंबर 1 दिनांक 12/4/2017 रोजी रात्री 3:30 वाजेपासून आरोपीने फिर्यादीस लोखंडी सळईने मारहाण करून त्याच्या खिशातील रक्कम ₹6,000 बळजबरीने काढून घेतले असे अभियोग पक्ष सिद्ध करतो का? पॅरा आरोपीवरील आरोप सिद्ध करण्याकरिता आरोपीने फिर्यादीस आवाज देऊन थांबवले व तुला जास्त माज आलाय का असे म्हणून मागील भांडणाच्या कारणावरून काही एक न सांगता त्याच्या हातातील लोखंडी सळईने फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले व त्याच्या शर्टाच्या खिशातील रक्कम ₹6,000 बळजबरीने काढून घेऊन निघून गेला। हे अभियोग पक्षाने सर्व शंका पलीकडे जाऊन सिद्ध केले आहे किंवा कसे हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे। प्रस्तुत आवश्यक घटक सिद्ध करण्याकरिता अभियोग पक्षाने केवळ फिर्यादी भारत चिलवंद याचा पुरावा
सादर केलेला आहे. पॅरा. साक्षीदार क्रमांक 1 भारत चिलवंद याने त्याच्या साक्षीत असे सांगितले आहे की त्याला घटनेची तारीख, वार व वेळ सांगता येणार नाही, त्याने त्याच्या फिर्यादीतील मजकूर खोटा असल्याचे सांगितले आहे. फुलशब्द. तसेच सदर साक्षीदाराने त्याच्यात व आरोपीमध्ये तडजोड झाली असल्याचे कथन केले आहे. फुलशब्द. त्यामुळे फिर्यादी व्यतिरिक्त सरकार पक्षातर्फे इतर साक्षीदार तपासण्यात आलेले नाहीत. इतकेच नव्हे तर प्रस्तुत प्रकरणामध्ये फिर्यादीने आरोपीसोबत तडजोड केल्याबाबत संयुक्त तडजोड निशाणी क्रमांक 6 देखील अभिलेखावर दाखल केलेले आहे. पॅरा. सदर साक्षीदाराने त्याच्या साक्षी दरम्यान अभियोग पक्षाच्या कथनास प्रतिकूल अशी साक्ष नोंदवलेली आहे. फुलशब्द. परंतु फिर्यादीने केवळ फिर्याद दिल्याचे मान्य करणे याचा अर्थ त्यामधील मजकूर सिद्ध झाला असे म्हणता येणार नाही. फुलशब्द. यातील फिर्यादीचे अवलोकन करता ती केवळ संशयावरून दिल्याचे दिसून येते. फुलशब्द. त्यामुळे सदर साक्षीदाराच्या मौखिक साक्षीवर निश्चितच विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती दिसून येत नाही. पॅरा. उपलब्ध असलेल्या साक्षीदाराच्या साक्षीचे एकत्रितपणे अवलोकन केले असता असे दिसते की केवळ संशयावरून आरोपी विरुद्ध प्रस्तुत प्रकरण दाखल करण्यात आलेले आहे, या निष्कर्षाप्रत हे न्यायालय आलेले आहे. फुलशब्द. याचे कारण की प्रस्तुत प्रकरणामध्ये आरोपी विरुद्ध निष्कर्ष काढण्याकरिता कोणताही प्रत्यक्षदर्शी अथवा परिस्थितीजन्य पुरावा उपलब्ध नाही. फुलशब्द. अशा परिस्थितीत अभियोग पक्षाच्या साक्षीदाराने न्यायालयासमोर साक्ष देतेवेळी आरोपीची घटना कालावधीतील घटनास्थळावरील उपस्थिती दर्शविणारा कोणताही प्रत्यक्षदर्शी अथवा परिस्थितीजन्य पुरावा अभिलेखावर सादर केलेला नाही. फुलशब्द. सबब. उपलब्ध असलेल्या पुराव्या आधारे आरोपी हा निर्दोष मुक्त होण्यास पात्र आहे. फुलशब्द. सबब. मुद्दा क्रमांक 1चा निष्कर्ष नकारार्थी नोंदवून मुद्दा क्रमांक 2च्या उत्तरार्थ खाली